पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती नो मॅन्स लँड मध्ये चेंडू होत ट्रॅव्हल होतं. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुहेरी धाव नक्की अर्जित केली गेली. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. धावसंख्येत 2 ने वाढ होते. एका बाजूला फलंदाज पाहिलं तर असेल गजेंद्र, तर दुसऱ्या बाजूला गोविंद. गोलंदाजी मार्ग तर रोहन वैयक्तिक पहिलं षटक करण्याचा विश्वास दाखवला रोहन यांच्यावरती. या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा फटका फसला. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकच धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. आदरणीय सन्मान्य महेंद्र सोळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल साहेब आपण येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. DVPL धनगर वसई प्रीमियर लीग तसेच आशिष सोळे सुद्धा त्यांच्या समवेत या ठिकाणी येताना दिसत आहेत. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत DVPL 2024च्या माध्यमातून सीझन 5च्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय नवनाथजी सोलंकर साहेब यांचं सुद्धा आपल्या व्यासपीठाच्या दिशेने आगमन होते. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण यायचं आहे आणि व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची कृपा करायची आहे. विकेटचा पतवरदार पाहायला मिळते. पहिला गडी येतो तंबूच्या अशाला. विकेट गिरता हुआ संगीत बसता. पुन्हा एकदा कळूया डीजे ला पाचारण. डीजे चला बोलूया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. गोलंदाज रोहन चांगली गोलंदाजी एक विकेटचं पतन येताना पाहायला मिळालं. पुन्हा क्रॉस द लाईन घेऊन काढलाय. अप्रतिम असा नेत्रदीपक मॅग्निफिसंट षटकार. क्लास 1 फलंदाजी येताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू अक्रॉस खेळायचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. रोहित चांगली फलंदाजी करताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटला होते अर्जित केले होते 10 धावा. एक षटकाचा खेळायला संपुष्टात. एक षटकाखेर धावसंख्या होते 10 धावा. तुम्ही ऐकूया डीजे मार्फत एक छोटं सुरी संगीत डीजे.
चल नौका गोलंदाज येतोय राकेश काळे. तर आता सलामीची सलग जोडी येताना पाहायला मिळते. एका बाजूला फलंदाज असेल रोहित, आता स्ट्राईक कडे असेल रोहित, नॉन स्ट्राईक कडे असेल नक्कीच गजेंद्र. रोहित पाहिलं तर रोहित कोकरे आतापर्यंत पाहिलं तर एक चांगला उत्तुंग असा षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पंतांकडे दाद मागितली, पंतांनी मात्र दाद स्वीकारली. येस, इट इज आउट, विकेटचं पतन. सतीश नौका फलंदाज येतो. सतीश चांगली गोलंदाजी. राकेश पहिल्या चेंडूवरती विकेटचं पद्धत. तदनंतर पुन्हा एकदा अपील केली, पंचांनी दात फेटाळली. नक्की पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. राकेश कमालीची गोलंदाजी करताना पाहिलं, आपल्या गोलंदाजीवरती प्रभावित होताना पाहायला मिळतंय. धावांचा उच्चांक आटोक्यात आणण्यासाठी मोलाचं सहकार्य करताना पाहिलं होतं आपल्या संघासाठी. उशिराच्या प्रेक्षकांसाठी सामना असेल. एका बाजूला वेदांत इलेवन तर दुसऱ्या बाजूला संकल्प विजय प्रतिष्ठान. वेदांत इलेवन क्षेत्ररक्षण करणारी टीम, तर फलंदाजी करणारी टीम असेल संकल्प विजय प्रतिष्ठान. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपल्याच पॉवरमध्ये अप्रतिम असा कॉटन बोल्टचा. पुन्हा एकदा विकेटचं पतन. करूया डीजेला पाचारण. डीजे चला धन्यवाद डीजे. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो राकेश. आता नौका फलंदाज येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. आल्या बॉली मात्र एकी धावेला प्राधान्य दिलं. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते. सुनील गोलंदाज नक्कीच होता. नौका आलेला सतीशांची जागा येण्यासाठी सुनील. शेवटचा चेंडू शेषातल्या षटकामधील. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते केवळ आणि केवळ 11 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शेष असेल. आता मग या षटकातील शेवटचा चेंडू असेल तर नंतर मात्र नक्कीच 5 चेंडूंचा एक षटक हाताळताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शेष असेल या षटकामधील. पुन्हा एकदा राकेश इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. गजेंद्र सलामीला जे फलंदाज मोठे फटके खेळण्याचा माणूस नक्कीच मणी असेल, परंतु आतापर्यंत तो मात्र नक्कीच सत्यामध्ये उतरताना येताना पाहायला मिळते. पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य गेली. धावसंख्या देखील वाढते. धावसंख्या होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा.
थँक्यू डीजे. काम असं आहे की इथून पुढचा टॉस केला जाईल. वादळ ग्रुप आणि त्यांच्या समोर यंग स्टार सीसी या दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. दोन्हीकडनं तर आपण या यंग स्टार सीसी आणि वादळ ग्रुप या दोन संघांदरम्यान नाणेफेक केली जाईल. दोन्ही कर्णधारांनी यायचंय. नौका गोलंदाज मार्गदर्शनाचा पाहायला मिळतो विक्रम. विक्रम आपल्या गोलंदाजीवरती विक्रम करणार काय सुद्धा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा गजेंद्र मोठे फटके खेळण्याचा माणूस असेल. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार का पाहावं लागेल. एका धावती समाधानाने गजेंद्रला स्ट्राईक देणं गरजेचं असेल का. येस, गजेंद्र मात्र नक्कीच विकेटचं पतन येताना पाहायला मिळत आहे. गजेंद्रची खेळी नौका आलेला फलंदाज सुनील इथं तंबूच्या आश्रयाला इथं विश्रांती घेताना पाहायला मिळेल. गजेंद्रसाठी विकेटचं सॅक्रिफाईस नक्कीच केलं गेलं. आता गजेंद्र याच्या खांद्यावरती मोठी धुरा असेल. स्वतःवरती कॉन्फिडन्स मात्र दाखवलाय. आपला सहकारी सुनील याला सॅक्रिफाईस करायला लावलं विकेट रनआउटच्या स्वरूपात. आता नौका फलंदाज येतो नितीन शिंदे. आता मात्र गजेंद्र शेवटच्या 4 चेंडूवरती मोठे प्रहार करणार का पाहणं गरजेचं आहे. स्वतःकडे मात्र नक्की स्ट्राईक ठेवली गेली. या स्ट्राईकचं रूपांतर, संधीचं रूपांतर मात्र षटकारामध्ये करणार का. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसला गेला. एकच धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यामध्ये यशस्वी पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 14 धावा. येस, विकेटचा पतन. पुन्हा एकदा विकेट गिरता हुआ संगीत बसव डीजे. चला, धन्यवाद डीजे. मिरची सोबत लिंबू फ्री. चला पुढे मैदानाच्या दिशेने. आज शनिवार आहे, लिंबू मिरचीचा सुद्धा मान आहे मित्रांनो. मिरची लागलीच तर लिंबू पण सोबत घ्या. नौका फलंदाज सुनील नौका फलंदाज येताना पाहायला मिळतं. इथे मात्र नक्कीच गजेंद्र यांनी स्वतःवरती विश्वास दाखवण्यासाठी, परंतु नौका फलंदाज सुद्धा बाद होताना पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा सुनील येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज विक्रम विक्रम करताना पाहायला मिळते. आपल्यापर्यंत आपल्या गोलंदाजीवरती धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 14 धावा ऑन स्कोरबोर्ड. ओहो, डावकुरा फलंदाज. मनसुबे तर मोठे होते. इथे मात्र झेल मात्र धरतीला दान. कॅच विन द मॅच. झेल सुटला. पुन्हा एकदा दगडीचा इथून सेम आवाज आला. चुकीला माफी नाही. एक धाव अर्जित केले गेले. इथे झेल केला धरतीला दान. अर्थातच सोम बट स्वाहा. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्येत 15 धावा. शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती काय घडणार, काय बिघडणार, काय रंगणार मैदानामध्ये. चौकार, षटकार, एकेरी धाव, दुहेरी धाव, डॉट चेंडू की विकेटचं पतन. जर त्याला व्हॅल्यू नसतो, अनिश्चितता कायम शेवटच्या क्षणापर्यंत. ओ, लोअर फुलटॉस चेंडू होता. कदाचित अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतं. गजेंद्र शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याकडे स्ट्राईक ठेवली, परंतु मोठे फटक्यांपासून गोलंदाजाने वंचित ठेवलं. 3 षटकांचा खेळाला संपुष्टामध्ये. वेदांत इलेव्हन संघानं अप्रतिम अशी गोलंदाजी केली. संकल्प विजय प्रतिष्ठान संघाने 3 षटकाच्या संबंधित धावसंख्या केल्या 15. विजयासाठी लक्ष ठेवले 16 धावा. चांगली गोलंदाजी वेदांत इलेव्हन या संघामार्फत पाहायला मिळाली. संकल्प विजय प्रतिष्ठानी मात्र फलंदाजी करताना केल्या 15 चेंडूमध्ये 15 धावा. विजयासाठी लक्ष असेल वेदांत इलेव्हन संघासाठी 15 चेंडू 16 धावा. तोपर्यंत ऐकूया डीजे मार्फत एक सुरील संगीत.
या पुढचा होणारा सामना असेल वादल ग्रुप वर्सेस यंगस्टार सीसी. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. डीचे थँक्यू डीचे. येस सागर, यंगस्टरने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू. वेलकम डीजे. दादा डीजे वाजवा. डीजे वाला बाबू जरा गाना बजा दो. पाहिजे ना 15 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. दरम्यान गोलंदाजीला आलाय तो पहिल्या षटक घेऊन अजय झोरे, द मॅन फ्रॉम गोरेगावचा खेळाडू. 15 चेंडू आणि 16 धावांचं आव्हान. श्री मला वाटतं विजय संकल्प प्रतिष्ठान संघ सोबत बॅटिंगला आले ते वेदांत संघाचे फलंदाज. पहिल्या षटक गेला तो अजय झोरे. सुंदर चेंडू टाकला, समोर फ्लिक केला आणि त्या तत्पूर्वी एक धाव सहजरित्या धावून काढली. सुंदर चेंडू म्हणावं लागेल. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण नितीन शिंदे याच्या माध्यमातून. पहिला धावाचा श्री गणेश झालाय तो वेदांत संघाच्या माध्यमातून. बॅटिंगला येतो सुनील मॅन फ्रॉम पनवेल आणि उमेश मॅन फ्रॉम कळंबोली. ही जोडी मैदानात मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणावा लागेल. कीपर बीट झाला. मला वाटतं पंचांकडून अवांतर चेंडू घोषित आणि धावसंख्या 1 निवडून 2 धाव झाल्या.
पहिले षटक प्रगतीपथावर असताना मात्र 2 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा मिडस्टमवरती टाकलेला चेंडू अतिशय पायावरती आदळला, त्यानंतर मात्र अपील केली पण मात्र पंचाने अपील फेटाळली. 2 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली ती 2 धावा. अजय जोरे द मॅन फ्रॉम गोरेगाव अतिशय चांगली गोलंदाजी करतो हा गोलंदाज. पुन्हा एकदा खालवर टाकलेला चेंडू काहीस मैदानाला घरगळत गेलेला चेंडू, त्यानंतर मात्र गजेंद्र डोलतडे यांनी बॉल गॅदर केला आणि गोलंदाजीकडे फेकून दिला. 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली 3 धावा. पहिले षटकर प्रगतीपथावर असताना चौथा चेंडू सुंदर अप्रतिम चेंडू, पुन्हा एकदा बीट झाला बॅट्समन उमेश. अप्रतिम चेंडू मला लागेल. पहिले षटक प्रगतीपथावर असताना मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि खराब क्षेत्ररक्षण मला लागेल. मिडॉनच्या दिशेने असलेला चौकार डीजे मास्टर या. धन्यवाद डीजे. एक सुमधुर संगीत मला वाटतं वाजवताना डीजे मास्टर. पहिलं षटक चांगलंच टाकलं होतं, हाताळलं होतं. 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या. कदाचित ही कॅच झाली असती तर 3 धावाचं षटक राहिलं असतं आणि समीकरण मात्र थोडंसं उलट झालं असतं. परंतु आता मात्र समीकरण 10 चेंडू आणि येऊन टेपला इथे 9 धावा पाहिजे. कारण ह्या मला वाटतं टीम प्ले चांगली गोलंदाजीचा भरणा आहे. मला वाटतं लेफ्ट मोहनराव मॅन फ्रॉम ऐरोली 40+ एक चांगले खेळाडू आहेत. रोहनराव म्हणून त्यांना ऐरोलीमध्ये बोललं जातं. तर मोहन रूपवर हे त्यांचं नाव आहे. दुसरं षटक घेऊन आले ते मोहन रूपवर. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. खाली टप्पा पडला आणि त्यानंतर चेंडू मात्र खालीच राहिला जमिनीलगत. मला वाटतं मिनी मलिंगा या स्टाईलमध्ये गोलंदाजी करताना मात्र मला वाटतं हाताचा अँगल करून मोहनराव गोलंदाजी करताना पुन्हा एकदा खोल पद्धतीत टाकला चेंडू अपील करताना गोलंदाज मात्र पंचांनी मात्र पुन्हा एकदा फेटाळला निर्णय. आणि आता मात्र 2 चेंडू खर्च केल्याने धाव संख्या झाली आहे ती 8 धावा. खूप कट टू कट मॅच चाललेली आहे. एक हाय व्होल्टेज मॅच नक्कीच प्रेक्षकांना नक्कीच पाहायला भेटेल. पुन्हा एकदा अप्रतिम फटका. मला वाटतं नजाकत तितकंच. आता मात्र आलेला दणदणी DPL चौकार. डीजे मास्टर या. मिळतोय आणि एक विजय षटकार MS धोनी कॉपी पेस्ट स्टाईल मध्ये क्लास 1 फलंदाजी करताना पाहिलं. विजयाचं नक्कीच षटकार
त्या षटकारसाठी आणि टीमच्या विजयासाठी आधीचा होता चालू होता सामना. एका बाजूला होता वेदांत दिलेवड, तो दुसऱ्या बाजूला संकल्प विजय प्रतिष्ठान. वेदांत दिलेवड संघाने मात्र विजयश्री मिळवला आणि संकल्प प्रतिष्ठान संघाला पुढच्या सामन्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. यापुढचा होणार सामना वेदांत इलेव्हन या संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला. शुभ संकेत आपल्या पारड्यामध्ये घेतला. तदनंतर फलंदाजी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि संकल्प माफ करा वादळ ग्रुप वर्सेस यंगस्टार सीसी. वादळ ग्रुप या संघाने नक्कीच फलंदाजी करायची आहे. तदनंतर यंगस्टार सीसी संघाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. यंगस्टार सीसी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आपला विपक्ष विरोधी संघ वादळ ग्रुप यांना फलंदाजीसाठी केले आमंत्रित.